नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर। बेबी का मकबरा आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। संभाजीनगर शहरातील प्रमुख ठिकाणांपैकी बीबी का मकबरा हे एक ठिकाण आहे। शहरातील मुख्य बस स्थानकापासून अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर बीबी का मकबरा आहे। बीबी का मकबरा पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांना 25 रुपये तर विदेशी पर्यटकांना 300 रुपये इतकं तिकीट आहे। तसेच 15 वर्षाच्या आतील मुलांसाठी प्रवेश निशुल्क आहे। बीबी का मकबरा पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात। हे आहे बीबी का मकबऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार। आग्र्याच्या प्रसिद्ध ताजमहल सारखाच बीबी का मकबरा दिसत असल्यामुळे याला दख्खनी ताज म्हणूनही ओळखले जाते। उंच डोंगरावर जे मंदिर दिसतंय ते आहे गोगाबाबा टेकडी। गोगाबाबा टेकडीचा व्हिडिओ मी याआधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओही आपण पाहू शकता। शहजादा आझम शहाने संभवतः इसवी सन 1651 ते 1661 काळात आपल्या आईच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा चे निर्माण केले होते। बीबी का मकबऱ्याचे गुंबद संगमरवरी दगडाचा वापर करून बांधलेले आहे आणि इतर बांधकाम दुसऱ्या माध्यमातील आहे। बीबी का मकबरा बांधण्यासाठी लागणारा दगड राजस्थान येथील जयपूरच्या खदानीतून आणलेला होता। बीबी का मकबरा बांधण्यासाठी जवळपास 7 लाख रुपये त्यावेळी लागले होते। या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। इमारतीच्या या भिंतींवर मुघलकालीन, निजामकालीन शैलीतील नक्षीकाम, चित्रकला आपल्याला पाहायला मिळते। आता मी तुम्हाला बीबी का मकबरा आतून कसा आहे ते दाखवणार आहे।
आता आपण जाणार आहोत बीबी का मकबऱ्याच्या मागच्या बाजूला. मकबऱ्याच्या तीनही बाजूला उद्यान आहे. ही आहे बीबी का मकबऱ्याची मागची बाजू. तुम्ही जर संभाजीनगरला कधी आलात तर बीबी का मकबरा या ठिकाणाला अवश्य भेट द्या. या व्हिडिओला लाईक करा आणि असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.